नमस्कार मित्रांनो. उद्गार भारतच्या यूट्यूब चॅनेल अखंड भारतवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून 3 दिवसांनी महाराष्ट्र विधानसभा 2024साठी आपण सगळेच जण मतदान करायला जाणार आहोत. अजूनही बऱ्याच मंडळींची महायुतीवरची नाराजी संपलेली नाहीये. अजूनही बऱ्याच मंडळींना मी मत दिल्याने नक्की काय होणार आहे हे सुद्धा समजत नाहीये. अजूनही बरीच मंडळी राजकीय नेत्यांच्या अश्लाघ्य भाषेला वैतागलेली आहेत आणि आम्हाला अपेक्षित असणारी आदर्श लोकशाही ही नाही असं पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ही किंवा यासारखी मतं 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अस्तित्वात होती आणि आम्ही मत दिल्याने काय फरक पडतो या भावनेतून बहुसंख्य हिंदूंनी मतदानाला जाणं टाळलं आणि त्याचा परिणाम म्हणून एनडीए आघाडीला निसट्ट बहुमत मिळालं. त्यामुळे बऱ्याच चांगल्या योजना किंवा बरेच चांगले कायदे, बऱ्याच चांगल्या सुधारणा होणं थोडंसं लांबणीवर पडलेलं आहे. काही जणांना आपण मत न दिल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो याची थोडीशी जाणीव झालेली आहे, परंतु अजूनही बहुसंख्य मंडळी ही चाचपडतायत किंवा अजूनही एक 40 ते 50% हिंदू मतदानाच्या दिवशी सुट्टी टाकून कुठं जाता येईल का या विचारामध्ये गुरफटलेला आहे असं मला जाणवलं. त्यामुळे तुमच्यासाठी एक छोटासा संदेश किंवा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून आपण हा एक छोटा व्हिडिओ करतो आहोत. मला इथं तुम्हाला एक गाथा सांगायची. गाथा एका शहराची. त्या शहराचं नाव आहे सियालकोट. या सियालकोट शहराची गाथा ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या विचारांमध्ये फरक पडेल अशी मला आशा वाटते आहे, म्हणून मी ही तुम्हाला गाथा सियालकोटची सांगतोय. सियालकोट हे जम्मू पासून 42 किलोमीटर दूर अंतरावर असणारं शहर आहे. पंजाब मधील शहर आहे. लाहोर पासून हे शहर 135 किलोमीटर दूर अंतरावर आहे. हे शहर अखंड भारत असताना पंजाब प्रोव्हिन्स मधील एक महत्वाचं मोठं शहर मानलं जात होतं. 1941च्या जनगणनेनुसार त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये 2.31 लाख हिंदू नागरिक राहत होते. या शहरात एक मोठे हिंदू नेते होते, त्यांचं नाव गोपीनाथ बारडोली. ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानचं विभाजन होण्याच्या संदर्भातील चर्चा सुरू झाल्या त्यावेळेला गोपीनाथ बारडोली यांनी सांगितलं की सियालकोट हे शहर भारतात राहायला पाहिजे. मुस्लिम बहुल असल्यामुळे बऱ्याच मुसलमान लोकांचं म्हणणं असं होतं की हे शहर पाकिस्तानात जायला पाहिजे. शेवटी असं ठरलं की सियालकोट शहरामध्ये जनमत घेतलं जावं, सार्वमत घेतलं जावं आणि या मतदानाच्या नंतर ज्या बाजूला मताधिक्य असेल त्यानुसार निर्णय घेतला जावा की हे शहर पाकिस्तानात गेलं पाहिजे किंवा भारतात घेतलं पाहिजे. थोडक्यात सियालकोट शहराचं भवितव्य ठरवणारं हे मतदान होणार होतं आणि त्यामुळे या मतदानाच्या संदर्भात सियालकोटमधील समस्त हिंदू नागरिकांनी खरोखरीच जागृत राहणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु ऍक्च्युअली मतदानाच्या दिवशी काय झालं तर मतदानाच्या दिवशी सकाळी सकाळी मुसलमान लोकांनी मोठ्या रांगा लावल्या आणि पाकिस्तानात जाण्यासाठी म्हणून त्यांनी मतदान करण्याला प्रारंभ केला. हिंदू लोक खाऊन पिऊन निवांतपणे मत द्यायला 10-11 वाजता अवतरले आणि त्यावेळेला तिथल्या प्रचंड रांगा बघून बहुसंख्य हिंदूंचा उत्साह थंडावला. एवढ्या रांगात आपण कुठे मतदान करायचं म्हणून ते घरी परत गेले. मुसलमानांनी मात्र जाणीवपूर्वक रांगा लावलेल्या होत्या. ते हळूहळू मुद्दामून मतदान करत होते जेणेकरून त्यांच्या मतदानामध्येच जास्तीत जास्त वेळ निघून जाऊ शकेल. त्यामुळे काही मंडळी दुपारी परत मतदानासाठी म्हणून आली, पण ते सुद्धा गर्दी बघून कंटाळून निघून गेली. काही हिंदू मात्र नेटाने रांगेत उभे राहिले आणि त्यांनी मतदान केलं. काही हिंदू रांगेत बराच काळ उभे राहिले पण तरी आपला नंबर लागत नाही म्हणून कंटाळून निघून गेले. एकंदर संध्याकाळी जेव्हा मतदान संपलं त्यावेळेला परिस्थिती अशी झाली होती की 2.31 लाख हिंदू असलेल्या या शहरामधील साधारण 1 लाख हिंदूंनी मतदानच केलेलं नव्हतं. म्हणजे साधारण आपण असं म्हणू शकतो 2/3 हिंदूंनी मतदान केलेलंच नव्हतं. 1/3 हिंदूंनी मतदान केलेलंच नव्हतं. मतदानाचा निकाल आला आणि 55,000 मतांनी सियालकोट हे पाकिस्तानात पाठवण्यासाठीचा निर्णय झाला. थोडक्यात ज्या 1 लाख हिंदूंनी मतदान केलं नाही त्यांनी जर का मतदान केलं असतं, त्यांच्यातल्या अगदी 60,000 हिंदूंनी जरी मतदान केलं असतं, 56,000 हिंदूंनी जरी मतदान केलं असतं तरी सियालकोट हे शहर भारतामध्ये राहिलं असतं. पुढे फाळणी झाली. हा सगळा मी तुम्हाला 1946चा किस्सा सांगतोय बरं का. त्यानंतर 1 वर्षानंतर फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर सियालकोट मधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले.
जनमताच्या दिवशी जे लोक घरात बसून राहिले होते त्या हिंदूंच्या स्त्रियांना बलात्कार करून नासवलं गेलं, पळवून नेलं गेलं, सगळे प्रकार घडले आणि याच्यावर कुणाचंही काहीही नियंत्रण नव्हतं. 1951 साली ज्या वेळेला परत एकदा जनगणना झाली त्यावेळेला सियालकोट या शहरामध्ये फक्त 10,000 हिंदू उरलेले होते. उरलेल्या हिंदूंपैकी काहींनी पळ काढणं पसंत केलं होतं आणि बाकीच्या बहुसंख्य लोकांचं हे बळाने धर्मांतर घडवलं गेलं होतं. त्यानंतर सियालकोट तर 1951 साली पाकिस्तानातच होता. 2017 साली पाकिस्तानात जेव्हा परत एकदा जनगणना घेतली गेली त्यावेळेला सियालकोट शहरातील हिंदूंची संख्या फक्त 500 उरलेली होती. समस्त महाराष्ट्रातल्या हिंदूंनी या मुद्द्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचा महाराष्ट्र ठेवायचा आहे का महाराष्ट्राचा सियालकोट करायचा आहे, हा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावरती मुघल साम्राज्याला पराभूत केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पुढे त्याचं आपण हिंदू पदपादशाहीमध्ये रूपांतर केलं, कारण त्यावेळेसचं राज्यतंत्र हे त्या पद्धतीचं होतं. आज आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे आणि त्यामुळे इथल्या राज्यतंत्रामध्ये सत्तांतर जर होणार असेल किंवा सत्ता तुमच्या हातात राहणार असेल तर याचा निर्णय निवडणुकीत होत असतो आणि तिथला जो निकाल लागतो तो मतांच्या बळावरती लागत असतो. मुसलमान लोक वोट जिहाद करून हिंदूंना पराभूत करू शकतात हे आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. धुळ्यामधलं तर प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी जेव्हा मालेगाव मधील मतगणना सुरू झाली त्यावेळेला जवळजवळ 1,00,000 मतांच्या पेक्षा अधिक असलेलं अधिक्य सुद्धा संपुष्टात येऊ शकलं. त्यामुळे अजून जर हिंदू झोपलेला राहिला तर महाराष्ट्राचा नक्की सियालकोट होऊ शकतो. यापूर्वीच मुस्लिम उलेमांनी काँग्रेसला 17 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. या मागण्या काँग्रेसनी तात्विकदृष्ट्या सैद्धांतिक पातळीवर मान्य सुद्धा केलेल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राला आम्हाला मुस्लिम उपमुख्यमंत्री असायला पाहिजे ही सुद्धा एक मागणी केली आहे. ती मागणी सुद्धा काँग्रेसनी मान्य केली आहे. त्यांच्या मागण्यांपैकी पहिली प्रमुख मागणी जी होती ती मुसलमानांना ओबीसी आरक्षणामधील 10% आरक्षण दिलं जावं. वास्तवात आरक्षण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक्सक्लुझिव्हली हिंदू धर्मातील शोषित पीडित जातींच्या साठी केलेली तरतूद आहे. मुसलमानांना किंवा ख्रिश्चनांना कोणत्याही प्रकारे आरक्षण मिळू शकत नाही. काँग्रेसनी मागच्या दारांनी ओबीसी आरक्षणामध्ये मुसलमानांना घुसवायला सुरुवात केलेली आहे पण तो कायदेशीर मार्ग नाही आणि असं असताना मुसलमानाच ओबीसी मधले 10% आरक्षण मागत आहेत. काँग्रेस त्याला मान्यता देत आहे आणि तरी सुद्धा काँग्रेसचे नेते, महाआघाडीचे नेते तोंड फाडून भारतीय जनता पक्ष संविधान बदलणारे अशा बिनदिक्कत थापा मारत आहेत. मुस्लिम उलेमांच्या मागणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली पाहिजे ही एक मागणी आहे. दंगलीतील सर्व गुन्हेगारांच्या वरील तुम्ही गुन्हे मागे घ्या आणि समस्त मुस्लिम गुन्हेगारांना मोकाट सोडा ही सुद्धा एक मागणी आहे. आणि या सगळ्या मागण्या काँग्रेसनी तत्वतः मान्य केलेल्या आहेत, महाआघाडीने तत्वतः मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे हिंदूंनी आता शांतपणाने आणि गांभीर्याने विचार करावा की यावेळेची निवडणूक ही केवळ कोणी आमच्यावर राज्य करावं अशी निवडणूक नाहीये, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठीची ही निवडणूक नाहीये. लोकसभा 2024ला जे वोट जिहाद घडवला गेला त्या वोट जिहादची ही व्हर्जन नंबर 2 आहे. अशा पद्धतीने भविष्यात प्रत्येक राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये मुसलमान आक्रमकपणे आपल्या मागण्या मांडतील, मान्य करून घेतील आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ते त्यांचं गजवा ए हिंद 2047चं स्वप्न साकार करते. आता हिंदूंनी ठरवायचे की एक दिवसाची सुट्टी कुठेतरी पिकनिकला जाणं हे महत्वाचं आहे का हिंदूंच्याच हातात सत्ता राहण्यासाठी आपण मतदानासाठी थांबणं आणि मतदान करणं महत्वाचं आहे. मी हा मुद्दा हिंदूंच्या सत्सद विवेक बुद्धीवर सोडून देतो. मला खात्री आहे तुम्ही योग्य निर्णय घ्याल. धन्यवाद.